त्रयोदश अध्याय कथासार। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय कथासार या ग्रंथातील त्रयोदश अध्यायात बाळप्पांची निष्ठा अधिक दृढ होत जाते। तसेच सेवेकऱ्यांतील मत्सर, चोळाप्पाचा प्रसंग आणि सुंदराबाईचा अंत यांचे वर्णन येते। द्वादश अध्यायाच्या शेवटी श्रीपाद भटांनी केलेली कपट योजना निष्फळ ठरते। त्यामुळे चोळाप्पा खिन्न होतो, कारण स्वामींची विशेष कृपा बाळप्पांवर असल्याचे स्पष्ट होते। बाळप्पा मात्र एकनिष्ठ भावाने स्वामी सेवा रात्रंदिवस करीत राहतात। स्वयंपाक करण्यास संकोच वाटल्यावर स्वामी त्यांना सूचित करतात की गुरुसमोर लाज बाळगू नये। हळूहळू त्यांचे मन पूर्णपणे स्वामीमय होते। सुंदराबाई सेवेकऱ्यांमध्ये प्रमुख असतात। त्यांचा स्वभाव कठोर व गर्विष्ठ असतो। एका प्रसंगी बाळप्पांनी मध्यरात्री स्वामींना बाहेर नेल्यामुळे त्यांना मत्सर वाटतो आणि त्या बाळप्पांना त्रास देऊ लागतात। दरम्यान चोळाप्पावर द्रव्य लोभ वाढल्याचे दिसते। दिवाळीच्या वेळी एका भक्ताने अर्पण केलेला चंद्रहार कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण होतो। या घटनेमुळे राजदरबारात नाराजी निर्माण होते आणि चोळाप्पाला सेवेतून दूर केले जाते। एकदा स्वामींनी स्वतः झोळी घेऊन अल्लख म्हणत भिक्षा मागितली। क्षणात 100हून अधिक रुपये जमा झाले आणि ते चोळाप्पाला देऊन त्याचे ऋण फिटल्याचे सांगितले। यावरून स्वामींची अद्भुत लीला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे होणारे परिवर्तन दिसते। नंतर सुंदराबाई अधिक द्रव्य संग्रह करू लागतात। त्यांच्या कृत्यांची माहिती दरबारात पोहोचते। शेवटी कारभारी माधवराव बर्वी यांच्या हस्ते त्यांना अटक होते आणि त्या सेवेतून दूर होतात। पुढे स्वामी सेवेची व्यवस्था सरकारतर्फे नीट लावली जाते। बाळप्पांना पगार देण्याची ऑफर केली जाते, पण ते निर्लोभी भावाने नकार देतात। त्यांचा जप पूर्ण झाल्यावर स्वामींनी विधीपूर्वक उद्यापन घडवून आणले। त्यांनी सुमारे 1 तप म्हणजे 12 वर्षे अखंड सेवा केली। अक्कलकोट येथे ते आजन्म राहून श्रीपादुकांची पूजा करीत राहिले। या अध्यायातून दृढ निश्चय, निष्काम सेवा आणि सद्भक्तीचे महत्त्व स्पष्ट होते। दिखाऊ भक्तीवर कृपा होत नाही, पण सच्चा निस्वार्थ भावावर स्वामी कृपा अवश्य होते, हा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे। धन्यवाद।